महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आजपासून आंदोलन सुरू करण्यात आलंय। साताऱ्यात सुद्धा बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्याने प्रवाशांना याचा मोठा त्रास होतोय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, वडूज, आगर बंद असून या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आजपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्रभरात या आंदोलनाला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच साताऱ्यात देखील या आंदोलनाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी सातारा बसस्थानक आहे। सातारा जिल्ह्याचं मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी बसस्थानकात सुखसुखाट आपल्याला पाहायला मिळते। कोणत्याही प्रकारचं एसटी बस इथं पाहायला मिळत नाहीयेत। ज्या आहेत त्या एकदम पार्सल किंवा महाकार्गोच्या ज्या आहेत ते एसटी बस आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जे कर्मचारी आहेत एसटी कर्मचारी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी एसटी कर्मचारी आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज तुम्ही आंदोलन करताय नक्की आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याला वेतन हे मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। मागणी नंबर 2 आमची ही आहे की हे मोठ्या प्रमाणावर जे खाजगीकरण चाललेलं आहे ते खाजगीकरण पूर्णपणे थांबवून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भरती करण्यात यावी। कॅशलेस योजना आहे इंडोर आउटडोर म्हणजे वैद्यकीय जे योजना आहेत इंडोर आणि आउटडोर या दोन्ही प्रकारच्या योजना आम्हाला लवकरात लवकर चालू करण्यात याव्यात। 4818 कोटीचा आमचा जो फरक आहे 2016 पासूनचा तो फरकासहित सेवा ज्येष्ठते सहित प्रत्येक कर्मचाऱ्याला जो शासनाकडे पेंडिंग आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा आणि लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांबरोबर कृती समितीची बैठक लावून हा जो आम्ही उत्स्फूर्तपणे हे पुकारलेला आहे त्या मागण्या मान्य करण्यात याव्यात। एकूणच सातारा जिल्ह्यातील किती कर्मचारी या आपल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत? त्यांनी किती आगारांनी तुमच्या या सातारा तालुक्यात सातारा जिल्ह्यातील आगारांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय? आतापर्यंत बघितलं गेलं तर 2500 कर्मचारी सामील झालेले आहेत। सातारा विभागामध्ये 80% आत्ता डेपो बंद झालेले आहेत। आत्ता ज्या काही गाड्या चालू आहेत त्या खाजगी गाड्या चालू आहेत। आपण या ठिकाणी आंदोलन करताय परंतु गणेशोत्सव जवळ येऊन ठेपल्याला आपल्याला पाहायला मिळतोय। याच्या अनुषंगाने प्रवासी आहेत जे एसटी बसने प्रवास करत असतात त्यांना आता या आंदोलनाचा तुमच्या नाहक त्रास होतोय, याच्यावरती काही तुम्ही उपाययोजना करणार आहे नाही? प्रवाशांना त्रास व्हावा हे आमचं कधी मत नसतं, कारण आतापर्यंत आम्ही प्रवासी हे आमचं दैवत मानतो। नेहमी आम्ही त्या प्रवाशांची सोय व्यवस्थित इच्छितस्थळी करत असतो। आम्ही आमच्या मागण्या 1.5 महिना झालं शासनाला आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत। शासनानं आणि प्रशासनानं आमच्याबरोबर चर्चा केली असते, आमचे प्रश्न सोडवले असते तर ही वेळ आली नसती ना। म्हणजे प्रवाशांना वेटीस कोण धरतंय? शासन धरतंय, आम्ही नाही धरत ना। आज तुम्ही आंदोलन करताय परंतु प्रशासन याच्या अगोदर देखील तुम्ही आंदोलन केली, मोठ्या स्वरूपात आंदोलन झाली, राजकीय पाठिंबे देखील तुम्हाला मिळाले, परंतु कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये। आता ही आंदोलनाचा पवित्रा घेतलाय तुम्ही, किती दिवस हे आंदोलन चालू राहणार आहे की सरकार तुमच्याकडे लक्ष देणार आहे की नाही? शासनानं आम्हाला चर्चेला बोलवावं, आम्ही चर्चेला जायला तयार आहोत। आम्ही काही नकार दिलेला नाही। शासनानं चर्चेला बोलवावं, वाटाघाटी होतील, चर्चा योग्य रीतीने झाली लगेच आम्ही हे विड्रॉल करू। परंतु जर तुम्ही बोलवणारच नाही, चर्चा करणार नाही तर अजिबात नाही। जोपर्यंत चर्चा होत नाही, योग्य वाटाघाटी होत नाहीत तोपर्यंत हे विड्रॉल आंदोलन केलं जाणार नाही, हे बेमुदत चालू राहील। एकूणच सातारा जिल्ह्यातील तब्बल 2500 जे एसटी कर्मचारी आहेत त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलेला पाहायला मिळतोय। तसेच सदर कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे की हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून योग्य ती मागणीवरती आमच्या दखल घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात तरच हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात येईल। ओमकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।